सरनाईक. सभापती महोदय, माझी सन्मान्य शिक्षण मंत्र्याला विनंती आहे की 15 जुलैपर्यंत पवित्र पोर्टलवर आता जागा भरण्याची परवानगी आपण दिलेली आहे, वाढवलेली आहे 15 दिवस. परंतु या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचे कनिष्ठ महाविद्यालयात ऑनलाईन संच मान्यतेची कुठलीही पूर्व माहिती न देता या कनिष्ठ महाविद्यालयाची संच मान्यता पूर्वीच्या प्रचलित निकषानुसार करायला पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. या ठिकाणी आपण उत्तरामध्ये सांगितलेलं आहे की उपसंचालक कार्यालयामध्ये आपण अशा प्रकारचे अधिकार त्या संच मान्यतेचे दिलेले आहे, परंतु त्याच्यामध्ये अतिशय तांत्रिक दुरुस्ती करणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी संच मान्यता अद्यावत होऊन न राहिल्या. त्यामुळे माझे 2-3 स्पेसिफिक प्रश्न आहेत की आपण कनिष्ठ महाविद्यालयाच्या संच मान्यतेचे शिष्यार्थ कपात प्रात्यक्षिक बॅच 20 विद्यार्थी, ट्युटोरियल तासिका 40वर 2 व त्यापेक्षा अधिक विद्यार्थी असल्या 4 तासिका इत्यादी निकष पुन्हा लागू करणार का? शिक्षकांना त्यांचे ज्या विषयाचे अप्रूव्हल झालेले आहे म्हणजे मान्यता झालेली आहेत मिळालेले आहेत त्यानुसार संच मान्यता आपण करणार का? आणि संयुक्त तुकड्यामधील कार्यभाराची विभागणी व्यवस्थित करून तांत्रिक अडचण आपण या पोर्टलवरती दुरुस्त करणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, मी पहिल्याच उत्तरामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की नवीन कुठलाही नियम आपण केलेला नाही. जुन्या काळाचे जे नियम होते त्याचंच फक्त आता आपण अंमलबजावणी करायला घेतो. सभापती महोदय, 2012चा जो काही महाराष्ट्र राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिकाच्यासाठी 20 ते 40 असं त्या ठिकाणी स्पष्टपणे विद्यार्थ्यांची बॅच असावी असं नमूद केलेलं आहे. आता उलट आपण 20 ते 40चा ॲव्हरेज आपण 30 घेतलेला आहे आणि त्याच्यासोबतच तासिकेच्या संदर्भामध्ये 4 जुलै 2007च्या मध्येच तरतूद आहे की 11वी आणि 12वीसाठी प्रत्येक तासिकेचा कालावधी हा 40 मिनिटाचा गृहीत धरलेला आहे. त्याचा फक्त आपण अंमलबजावणी करतो आहोत. आणि हे पण सांगितलं की या माध्यमातून कोणीही शिक्षक आपल्या नोकरीच्या पासून वंचित राहणार नाही. त्यांचे सर्व समायोजन असेल, बाकीच्या गोष्टी ही शासनाची जबाबदारी असेल. प्रज्ञाताई सातव. महोदय, ग्रामीण आणि दुर्गम भागातील जे कनिष्ठ महाविद्यालयांच्या विद्यार्थी संख्येमध्ये तिथे नैसर्गिकरित्याच विद्यार्थी जरा कमी असतात. त्यामुळे नवीन निकष तिथेही सरसकट लागू करणं योग्य नाही. त्याच्यामुळे आता जे आपण सांगितलं की प्रत्येक तुकडीमध्ये 30 विद्यार्थ्यांचा निकष आहे तो ग्रामीण भागासाठी आपण 20 विद्यार्थी असं करणार का? आणि तासिकेचा कालावधी जो 45 मिनिटांवरून 40 मिनिटावरती आणल्याने अभ्यासक्रम पूर्ण होण्यावरती परिणाम होईल याचे मूल्यमापन शासनाने केले आहे का? मंत्री महोदय. सभापती महोदय, मूळ नियम तयार करतानाच त्याचं मूल्यमापन त्या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांचा आणि अंतराचं डोंगरदऱ्या या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तरी पण हे शेवटचं वर्ष म्हणून आपण त्या ठिकाणी पटसंख्येच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी शिथिलता दिलेली आहे आणि हे शेवटचं वर्ष. सभापती महोदय, एकीकडे आम्ही बोलतो की मराठी शाळा पटसंख्या घटते आहे, शाळा बंद पडत आहेत आणि दुसरीकडे आम्ही याला पोषक अशा पण गोष्टींवर त्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून आपली जर गुणवत्ता वाढवली तर त्या ठिकाणी आपण पाहतो की ज्या काही चांगल्या शाळा आहेत लांब लांबचे विद्यार्थी त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये येतात आणि याच्या पाठीमागची भावना एवढीच आहे की पटसंख्या त्या ठिकाणी टिकली पाहिजे. एकनाथ खडसे. सभापती महोदय, संच मान्यतेच्या संदर्भामधले जे प्रस्ताव असतात ते वेळच्या वेळी मंजूर होत नाही. आता आजचीच माहिती तुम्ही बघा, जळगाव जिल्ह्यातली माहिती जर तुम्ही घेतली तर प्रस्ताव इकडचे तिकडे फिरतात, तिकडचे इकडे फिरतात. एक कालबद्ध कार्यक्रम संच मान्यतेच्या संदर्भामध्ये सरकारच्या माध्यमातून ठेवणार का, जेणेकरून याला विलंब लावणार नाही. कारण होतं संच मान्यता मिळाली नाही मुदतीच्या आत आणि कॉलेजेस वगैरे शाळा वगैरे सुरू होऊन गेल्या, शाळा सुरू होऊन गेल्या समजा, आणि त्याच्या आधी संच मान्यता मिळालेली नाही अशा ठिकाणी संच मान्यता मिळणं, त्याची जाहिरात काढणं, त्याच्यानंतर विद्यार्थी आपला शिक्षक भरणं याला विलंब होतो किंवा भरले जात नाही कधी कधी अशा ठिकाणी. म्हणून शाळा सुरू व्हायच्या आधी संच मान्यतेच्या प्रस्ताव मंजूर झाले पाहिजे, त्याच्या आधी जाहिराती निघाल्या पाहिजे आणि त्याच्या आधी शिक्षकांची भरती झाली पाहिजे. यासाठी काही विशेष कालबद्ध कार्यक्रम तुम्ही करणार आहात. आणि दुसरं
संच मान्यतेशिवाय ज्या ज्या शाळांनी अशा शिक्षकांची भरती केलेली आहे, अशा अनेक शाळांनी अलीकडे बनावट शालार्थ ID घेऊन की ज्याच्यावर संच मान्यता नाही आहे, शासनाची मान्यता नाही असतानासुद्धा त्या ठिकाणी अनेक ठिकाणी शिक्षकांची भरती झाली आणि त्या नियमित पण झाले बऱ्याच ठिकाणी. तर अशा संदर्भामध्ये चौकशी करून आपण कारवाई करणार आहोत. सभापती महोदय, उत्तरामध्येच त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे की संच मान्यता आता ऑनलाईन सिस्टमने त्या ठिकाणी NIC प्रणाली क्रिएट करण्यात आलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हे सर्व ऑनलाईन त्या ठिकाणी पद्धती उपलब्ध असणार आहे. त्याच्यामुळे वेळ लागण्याचं काही कारण राहणार नाही. हा पहिला भाग. आणि दुसरा भाग, आपण जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत, पाठीमागच्या काळामध्ये जे काही गैरप्रकार झालेले असेल, कालच्याही उत्तरामध्ये आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये SIT गठीत केलेली आहे. त्याचा प्राथमिक अहवाल पण शासनाकडे सादर झालेला आहे आणि त्याचा ज्याने कोणी चुकीचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे, येणाऱ्या काळामध्ये त्या सर्वांवर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. वेळ प्रसंगी जो काही चुकीचा निधी जर त्यांनी काढून घेतला असेल तर तो निधी सुद्धा त्यांच्याकडनं वसूल केला जाईल. अनिकेत तटकरे. धन्यवाद सभापती महोदय. खरं तर विद्यार्थ्यांकरता आपण RTIचा कायदा त्या ठिकाणी आणला. प्रत्येक मुलाला शिक्षण आपण देण्याकरता सगळ्याच शाळांना बंधनकारक केलं. मात्र सभापती महोदय, आपल्या माध्यमातून मी मंत्री महोदयांना निदर्शनास आणू देऊ इच्छितो की अनेक अशा महाविद्यालय आहेत किंवा शाळा आहेत ज्यांनी ह्या पूर्ण RTIचं हे पूर्तता केली. आपल्याकडे प्रस्ताव आले, पण दुर्दैवरित्या 10 वर्ष झाली ते प्रस्ताव आपल्याकडे खात्याकडे प्रलंबित आहेत. त्यांची देणी बाकी आहेत. मुरुड तालुक्यातील आमची नचिकेतन म्हणून शाळा आहे. सभापती महोदय, जवळपास 28 लक्ष रुपये गेल्या 10 वर्षाची त्यांची मागणी आपल्याकडे पेंडिंग आहे. सगळी कागदोपत्र मंत्री महोदय आपल्याकडे पूर्तता ते केली. मात्र आता ह्या खाजगी संस्थांनी किंवा या संस्था चालकांनी ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण कसं द्यायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे एका विशिष्ट कालमर्यादेमध्ये अशा सगळ्या ज्या काही संस्थांचे देणे असतील, विशेष करून आमच्या मुरुडमधलं नचिकेतन हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज वहूरचं आहे, त्याचं निवेदन मंत्री महोदय आपल्याला देतो. ते आपण लवकरात लवकर देणार का? सभापती महोदय, सन्माननीय सदस्य तटकरे साहेबांनी जो काही मुद्दा उपस्थित केला, ही वस्तुस्थिती आहे की RTIचे साधारणतः 2400 कोटी रुपये शासनाकडनं या संस्थांना देणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि म्हणून लवकरात लवकर हा निधी कसा वितरित केला जाईल या संदर्भातनं शासन पातळीवरनं प्रयत्न केले जातात. मला वाटतं बराच वेळ चालली आता लक्षवेधी. शेवटचा प्रश्न आपण विचार. सभापती महोदय, या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी मंत्री महोदयांना विचारणा करत होतोय की 2019च्या आकृतीबंधानुसार त्या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जी नवीन प्रयोगशाळा सहाय्यक पदं मंजूर झालीत, ही मंजूर झालेली कोल्हापूर विभागातील जवळजवळ 82 पदं अजून अनुज्ञेय असतानाही ती दिली गेलेली नाहीत, तर ती कधीपर्यंत दिली जातील? सभापती महोदय, पर्टिक्युलर विषय तपासून घेऊ आणि त्याच्यावर तात्काळ निर्णय करू. अडवाले. कनिष्ठ महाविद्यालयाची संच मान्यता झाल्याशिवाय संस्थांना आपलं रोस्टर व्हेरीफाय करता येत नाही आणि रोस्टर व्हेरीफाय होत नाही तोपर्यंत पवित्र पोर्टलमध्ये जाहिराती अपलोड करता येत नाही. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की संच मान्यता झाल्यानंतर रोस्टर व्हेरीफाय करण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा आणि तेवढी मुदतवाढ पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरतीसाठी वाढवून द्यावी. सभापती महोदय, जसं मी आता उत्तरामध्ये सांगितलं की साधारणपणे 1 महिन्याभराच्या आत हे सर्व संच मान्यता आता पोर्टलवरच आहे. त्याच्यामुळे ते लवकरात लवकर आपण विषय मार्गी लावू आणि ते झाले की तात्काळ पवित्र पोर्टलची प्रक्रिया सुरू केली जाईल. लाडसाहेब. सभापती महोदय, कनिष्ठ महाविद्यालयात संच मान्यता अनेक बदलामुळे निम शहरी व खेडोपाडचे आजपर्यंत आम्ही
कष्टाने चालवलेली कॉलेज कनिष्ठ महाविद्यालय बंद पडण्याचा धोका निर्माण झाले. नैसर्गिक संख्या कमी झालेली आहे. इंग्लिश मिडियमला तोंड देता नाकेव न आलेलं आहे आणि आम्हाला शिक्षक न देता आम्ही खाजगी शिक्षक नेमून आम्ही पेमेंट देऊन आजपर्यंत शाळा टिकवल्या आहेत. आणि संत मान्यते वस्तुस्थिती न पाहता केलेले बदल त्यामुळे खूप मोठं नुकसान विद्यार्थ्यांचं होईल आणि त्या संस्थाचं होईल. मंत्री महोदय म्हणत आहेत की कुठलीही मुलं म्हणजे कमी होणार नाहीत, त्यांना धोका होणार नाही आणि शिक्षक कमी होणार नाही. म्हणजे तुम्ही म्हणजे माध्यमिकला किंवा प्राथमिक समूह शाळा तसं समूह कॉलेज बनवायचं आहे का तुम्हाला? असं असेल ते आम्हाला मान्य नाही. आता योग्य निर्णय झाला पाहिजे. आमची संख्याही कमी न होता का मुलांनाही न्याय मिळाला पाहिजे आणि मिळवून द्यावा अशी आमची विनंती आहे. धन्यवाद. अभ्यंकर दोन्ही एकत्र द्या दादा, दोन्ही एकत्र द्या. धन्यवाद सभापती महोदय. आतापर्यंत गतवर्षीपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षक अतिरिक्त होत बोलू नव्हते. नका. मुंबईमध्ये तर गतवर्षीपर्यंत एकही कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक हा अतिरिक्त होत नसे. यावेळेला NICच्या मार्फतीने आपण पहिल्यांदा जी संचमान्यता करण्याचा प्रयत्न करत आहात त्याच्यामध्ये त्यांनी ज्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं ते दिलं नाही. एक म्हणजे विषयाचं क्लबिंग करणं आवश्यक होतं. राज्यशास्त्र, समाजशास्त्र किंवा आणखी अन्य विषय असे दोन्हीही जर पोस्ट ग्रॅज्युएशनला असतील तर ते क्लबिंग करण्याचं काम हे NICनं केलेलं नाही. त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये घोळ निर्माण झाला आणि परत 20 विद्यार्थी आतापर्यंत 20 विद्यार्थ्याचा गट होता प्रॅक्टिकल करता, तो 20चा आपण 30 केला ते आणि 40चे 45 केले. याच्यामुळे संचमान्यता ज्या तयार झाल्या जनरेट झाल्या त्या संचमान्यतेमध्ये हजारो शिक्षक सरप्लस, काही CHB आणि काही पार्ट टाईम अशा पद्धतीने ते सगळं तयार झालं. या संदर्भात संचालकांशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्या हे लक्षात आलेलं आहे, त्यामुळे आम्ही टॅब डेप्युटी डायरेक्टरांना देणार आणि ते मग त्यांच्या लेवलवर त्याचं रिकन्सिलेशन करतील आणि ते नंतर मग संचमान्यता देतील अशा पद्धतीचं सांगण्यात आलं. याप्रमाणे कार्यवाही होणार आहे का? सभापती महोदय, सन्माननीय सदस्य अभ्यंकर सरांनी जो काही मुद्दा या ठिकाणी ठेवलेला आहे, मला वाटते की आपण जी काही एक बैठक घेणार आहोत त्या बैठकीमध्ये पण हा मुद्दा त्या ठिकाणी तपासून घेऊ. परंतु माझी सभागृहाला या निमित्ताने विनंती असणार आहे की आपण हा पण एक विचार केला पाहिजे की ही वेळ का निर्माण होते आहे. साधारणपणे अनेक विषयांचं क्लबिंग करण्याचं काम विभागीय उपसंचालक करणार आहेत. त्यानंतर संच मान्यता देण्यात येईल असं या ठिकाणी प्राथमिक पातळीवर सांगण्यात आलेलं आहे. सभापती महोदय, मला वाटतं की काल परवा पण मी सभागृहामध्ये या ठिकाणी विशद करत असताना सांगितलं की अनेक शाळा आपल्या अशा आहेत की ज्यांनी अतिशय नाविन्यपूर्ण काम करत त्या ठिकाणी उलट तिथं जागा पुरत नाही, तुकड्या वाढवण्याच्यासाठी वारंवार मागणी केली जाते. मराठी शाळा आहेत आपल्या, काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत. सभापती महोदय, कोल्हापूरची आपली महानगरपालिकेची शाळा आहे, तिथं प्रवेशासाठी रात्रभर मुक्कामाला लोक लाईन लावतात. आपली आळंदीची शाळा आहे जिल्हा परिषदची, सभापती महोदय, शिक्षण मंत्र्याला तिकडं वशिला लावावा लागतो की ह्या विद्यार्थ्याला तिकडे ॲडमिशन द्या म्हणून. आणि म्हणून पटसंख्या किंवा तासिका माझी आपल्याला विनंती असणार आहे. आपल्या केशव गावित नावाचे आपले गुरुजी आहेत, हिवाळी नावाची शाळा आहे भाई, त्र्यंबकेश्वर तालुक्यातलं हिवाळी नावाचं गाव आहे. केशव गावित नावाचे आमचे गुरुजी आहेत, आदिवासी पाडा, 40-50 घरांचं पाडा आहे. त्यांची जी शाळा सकाळी 9 वाजेपासून तर रात्री 9 वाजेपर्यंत शाळा चालू असते. माझी आपल्याला विनंती आहे, तुम्हाला मी नंबर देतो, तुम्ही आज रात्री 8-8:30ला त्यांना व्हिडिओ कॉल करा. असे पण आपल्या शाळा आहेत ना, 365 दिवस चालणाऱ्या पण शाळा आहेत. हिवाळी शाळेचे विद्यार्थी सभापती महोदय उजव्या हाताने मराठीत लिहितो, डाव्या हाताने इंग्रजीत लिहितो, दुसरीचा विद्यार्थी. आम्हाला शाळेमध्ये पाढे शिकवले गेले बे पासून तर 30 पर्यंत. परब साहेब, हिवाळी शाळेचे आदिवासी आपले पाडा असलेले विद्यार्थी 1500 पर्यंतचे पाढे बोलतात.
एका हाताने मराठी एका हाताने इंग्रजी लिहित असताना तिसरं उत्तर तो आपल्या देशाच्या घटनेचे 100 कलम काय आहेत, तो विद्यार्थी तुम्ही प्रश्न विचारल्याच्या नंतर ते कलमचं ब्रीफ तो त्या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून ही पण एक बाजू आहे ना. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आव्हान असणार आहे की शाळेंच्याकडे आपण तुम्ही आले हा. तर सभापती महोदय, माझी सर्व सभागृहाला विनंती असणार आहे, आपल्या आपल्या कार्यक्षेत्रातल्या ज्या काही शाळा असतील या शाळेंकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. अनेक शाळांमध्ये अडचणी पण आहेत, प्रतिकूल परिस्थितीतनं मार्गक्रमण करतायत. काही शाळा आता इकडं बोलायला नको, परंतु एक पटसंख्या असलेल्या पण शाळा आहेत, 2 विद्यार्थी संख्या असलेल्या पण शाळा आहेत, 1 ते 5 पटाच्या शाळेंची संख्या काही हजारामध्ये आहे. तर या विषयावर पण कधी आम्ही बोलणार आहोत की नाही. आणि काही निर्णय आपल्याला, शेवटी विद्यार्थी हे आपलं दैवत आहे, ती आमची भावी पिढी आहे. तर त्यासाठी पण आपण सर्वांनी जाणीवपूर्वक लक्ष द्यावं अशी माझी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे.